नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आली. या अपडेटमध्ये असं सांगितलं गेलंय की 4500 रुपये मिळतील. तर हे 4500 रुपये कोणाला मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तर ज्या महिलांचे 14 ऑगस्ट पर्यंत फॉर्म अप्रूव्ह होतील त्या माझ्या बहिणींना 17 ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहे हे सगळ्यांना माहिती झालंय. मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. तर हे पैसे 4500 रुपये हे कोणाला मिळणार तर ते आपण बघून घेणार आहोत. तर मुख्यमंत्री साहेब स्वतः तुम्हाला ते प्रूफ देणार आहेत. ते मुख्यमंत्री साहेब काय बोलताय ते आपण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला माहिती देऊन देतो. तर 4500 रुपये 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह नाही झाले त्यांना 4500 रुपये भेटणार आहेत. आणि 14 ऑगस्ट रोजी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्या महिलांना 3000 रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत. आणि ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह नाही झाले त्या महिलांना 4500 रुपये हे इलेक्शन नंतर मिळणार आहेत. तर त्या महिलांना 3 महिन्याचे पैसे मिळतील 4500 रुपये. आणि ज्या महिलांना आता 3000 भेटतील त्या महिलांना 1500 रुपये तेव्हा मिळणार आहेत. तर तुम्ही असं म्हणू नका की त्यांना 4500 रुपये आम्हाला का पैसे नाही. तर तुम्हाला आधी 3000 भेटलेले राहतील आणि नंतर तुम्हाला 1500 रुपये दिले जातील. तर ही योजना कायमस्वरूपी चालणार आहे म्हणून टेन्शन घ्यायचं काही काम नाही. तर मुख्यमंत्री साहेब काय म्हणताय तुम्ही ऐकू शकतात. तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पूर्ण दिलंय. मुख्यमंत्री साहेब लाईव्ह बोलताय ते बघून घ्या तुम्ही. 15, 1500 आणि 1500 3000 रुपये. आता महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार. अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही. तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. तुम्ही भीक देताय. मला सांगा, एक सर्वसामान्य कुटुंब, ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते, आपला कुटुंब उदरनिर्वाह करते. आज हे 1500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल. हा पैसा देखील या बाजारात मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील. आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही. कारण महिला ही घराची 1,00,000 2,00,000 नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले. 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4500 रुपये. 1500, 1500 आणि 1500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे